राधानगरी धरणस्थळावरती छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्र धरणस्थळ राधानगरी यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं। राधानगरी येथील लक्ष्मी तलाव जलाशयाची निर्मिती शाहू महाराजांनी केली, त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला। याच स्मृती स्थळावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्र धरणस्थळ राधानगरीचे अध्यक्ष आणि गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या संकल्पनेतून पुतळा उभारण्यात आलेल्या या स्मारक स्थळावर शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। यावेळी तायशेटे म्हणाले, राधानगरी धरणामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पाण्याचं मोठं वरदान लाभलं आहे। त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबातून छत्रपती शाहू महाराजांना येथील लोक अभिवादन करत असतात। आज रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांचं पुण्यस्मरण सादर करण्याचा आजचा दिवस। आज राजर्षी शाहू स्मारक समिती राधानगरी धरणस्थळ यांच्या वतीनं हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की राधान तालुक्यावरती किंवा कोल्हापूर जिल्ह्यावरती राधानगरी धरण बांधून राजर्षी शाहू महाराजांनी खूप मोठे उपकार केलेले आहेत आणि त्यांच्या उपकारातून आपण ऋणी उतराई होऊ शकत नाही, परंतु त्यांचं पुण्यस्मरण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे व त्या जबाबदारीतून राधानगरी येथील या स्मारकाच्या ठिकाणी हा आम्ही छोटासा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे। यावेळी कार्यक्रमास गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, बशीर राऊत, फारुख नावळेकर, विनोद मोरये, अब्बास नावळेकर, याकूब नावळेकर, सचिन भाटळे, नामदेव पाटील, ऋषी रिपुगडे, सम्राट केरकर, राजू राऊत, सलमान राऊत, प्राचार्य महापुरे, अनिकेत डवर, दयानंद सावर्डेकर, मस्जिद नावळेकर, जेनेसिस कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। गोकुळ सोबत गोकुल